नमस्कार मित्रांनो, सर्व अभिज्ञताधारकांचे मनापासून स्वागत। मित्रांनो, शिक्षक भरती 2022ची वाटचाल पुढे कशी असणार आहे, त्याचप्रमाणे आचारसंहिता निवडणुकामुळे शिक्षक भरतीवर काय परिणाम होणार आहे, तसेच भरती रखडणार आहे की चालू राहणार आहे, त्याचप्रमाणे इतर काही प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, बरेचशा अभिज्ञताधारकांनी मागील व्हिडिओमध्ये कमेंट्स करून काही प्रश्न विचारले होते, तर काही जणांचे कॉमन प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत, ते कव्हर करणार आहोत। त्या प्रश्नांची उत्तरे सविस्तर आपण खुलासा पाहणार आहोत। तर मित्रांनो, कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ पहा। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर पाहूया मित्रांनो संपूर्ण प्रश्न। मित्रांनो, शिक्षक भरती 2022ची जी काही प्रोसेस चालू आहे आणि यामध्ये आता निवडणूक असल्याकारणाने, आचारसंहिता असल्याकारणाने ती थोडा ब्रेक लागला आहे। पहिला प्रश्न होता, शिक्षक भरती आचारसंहितामध्ये थांबली जाणार का? तर मित्रांनो, शिक्षक भरती आचारसंहितामध्ये थांबली जाणार नाही। बऱ्याचशा जणांसोबत चर्चा केल्यानंतर ऑथेंटिक माहिती मिळते की शिक्षक भरती आचारसंहितेमध्ये थांबली जाणार नाही, कारण जर आचारसंहिता लागण्यापूर्वी जर एखादी भरती चालू असेल तर त्यासाठी ती पुढे चालू ठेवण्यासाठी त्या डिपार्टमेंटकडून राज्य निवडणूक आयुक्त आहेत तर यांची विशेष परवानगी घ्यावी लागते आणि त्यांनी जर या प्रक्रियेसाठी परवानगी दिली तर अशा वेळेस सदर भरती ही घेतली जाते, कुठेही थांबवली जात नाही। ते पूर्वीपासून चालू असल्याकारणाने त्यामध्ये कुठे ब्रेक दिला जात नाही। आज माननीय निवडणूक आयुक्त त्यासाठी परवानगी देतात। तर अशी माहिती मिळते की माननीय शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन हे निवडणूक आयुक्त यांच्याकडे विशेष परवानगी मागणार आहे। मित्रांनो, अशी परवानगी मिळाली तर आपल्या शिक्षक भरतीसाठी हे खूप फलदायक असणार आहे, कारण जे काही कन्व्हर्जन राऊंड लागणार आहे तर तो कन्व्हर्जन राऊंड लागला तर आपली शिक्षक भरती प्रोसेस पुढे चालू राहणार आहे। त्याचप्रमाणे विथ इंटरव्ह्यूच्या 9 ते 12च्या जे काही 9वी ते 12वी विथ इंटरव्ह्यूची जी काही रखडलेली प्रोसेस आहे ती पण या निवडणुकीमध्ये होऊ शकते, जर विशेष परवानगी मिळाली। माननीय शिक्षण विभागा यांनी केलेल्या मागणीनुसार माननीय निवडणूक आयुक्त यांनी जर विशेष परवानगी दिली तर आपली भरती प्रक्रिया कंटिन्यू पुढे चालू होऊ शकते, कुठे ब्रेक लागणार नाही। तर अशा पद्धतीने अशी माहिती मिळते की त्याबाबत प्रोसेस आहे, परवानगी मागण्याची जी काही प्रोसेस आहे ती चालू आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, पुढचा प्रश्न होता बऱ्याच जणांनी विचारला, तो म्हणजे आचारसंहितामुळे काही जिल्हा परिषद पदस्थापना नियुक्तीपत्रे अडकली आहेत, ती कधी मिळणार? तर मित्रांनो, बऱ्याचशा जिल्हा परिषदामध्ये पदस्थापना नियुक्तीपत्रे त्याचप्रमाणे समुपदेशन प्रक्रिया पार पडली आहे। बऱ्याचशा ठिकाणी शिक्षक जिल्हा परिषदमध्ये रुजू झालेले देखील आहेत, परंतु महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा जिल्हा परिषदामध्ये अजूनही समुपदेशन प्रक्रिया त्याचप्रमाणे पदस्थापना नियुक्तीपत्रे हे देण्याचे बाकी आहे। तर अशा बऱ्याचशा जिल्हा परिषदामध्ये ही प्रक्रिया अजून झालेली नाही, तर ती केव्हा होणार, नियुक्तीपत्रे कधी वाटली जाणार, शिक्षक कधी रुजू होणार, याविषयी बऱ्याचशा कमेंट होत्या। तर मित्रांनो, जी काही आचारसंहितामुळे या जिल्हा परिषदेच्या नियुक्तीपत्रे त्याचप्रमाणे पदस्थापना समुपदेशन ही प्रक्रिया खडली आहे, तर ती आचारसंहिता संपल्यानंतर लगेच नियुक्तीपत्रे मिळणार आहेत। पण आचारसंहिता असल्याकारणाने आणि त्यामधील नियमानुसार कुठलेही नियुक्तीपत्रे, शासकीय भरतीतील नियुक्तीपत्रे हे देता येत नाहीत, त्यामुळे ही नियुक्तीपत्रे आचारसंहिता संपल्यानंतर लगेच मिळणार आहे। त्याबाबत कोणतीही टेन्शन किंवा शंकाही घेऊ नये। आचारसंहिता संपल्यानंतर लगेच जिल्हा परिषद सर्व शिक्षकांची पदस्थापना असेल, नियुक्तीपत्रे ही ताबडतोब वाटली जाणार आहे आणि त्यांना सेवेत रुजू करून घेणार आहेत। मित्रांनो, पुढील प्रश्न होता तो म्हणजे खंडपीठ याचिकानुसार 5 एप्रिलला पुढील टेट परीक्षा रोडमॅप कळेल काय? तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर येथील मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ येथे एक याचिका दाखल आहे आणि या याचिकेमध्ये पुढील टेट परीक्षा म्हणजेच 2022 नंतरची टेट परीक्षा कधी होणार आहे याविषयी संबंधित याचिका आहे। तर याविषयी सुनावणी करताना मागील सुनावणीमध्ये माननीय उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला विचारणा केली होती की आता पुढील टेट परीक्षा कधी घेणार आहात, याविषयी सविस्तर रोडमॅप सादर करा। तर यानुसार आता 5 एप्रिलला महाराष्ट्र शासन यांच्या वतीने जे काही सविस्तर टेट परीक्षेचा रोडमॅप सादर केला जाणार आहे, अहवाल सादर केला जाणार आहे। परीक्षा कधी घेतली जाणार, किती परीक्षेसाठी किती कालावधी दिला जाणार,
त्यानंतर निकाल कधी, अभ्यासक्रमासाठी वेळ कधी, याविषयी सविस्तर माहिती या अहवालात दिनांक 5 एप्रिलला सुनावणीमध्ये देणार आहे. तर तेव्हाच आपल्याला याविषयी सविस्तर माहिती कळणार आहे पुढील टेट परीक्षेबाबत. तर मित्रांनो, त्यानंतर पुढचा प्रश्न होता तो म्हणजे पुढील TET कधी होणार आहे. तर मित्रांनो, TET परीक्षा 2024मध्ये फेब्रुवारीमध्येच होणार होती, पण निवडणूक कार्यक्रम असल्याकारणाने ती पुढे ढकलण्यात आली आहे. तर माननीय राज्य परीक्षा परिषद यांचे अध्यक्ष आहेत यांनी मागेच डिक्लेअर केलं आहे की ही संबंधित TET परीक्षा ही मेच्या एंडिंगमध्ये होऊ शकते. तर मित्रांनो, महाराष्ट्रातले इलेक्शन हे मे एंडिंगला संपणार आहे आणि त्यावेळेस ही TET परीक्षेचा आपल्याला संबंधित कळणार आहे. त्याचप्रमाणे तर मित्रांनो, अशा पद्धतीने सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहतील. मित्रांनो, तुम्हाला याविषयी काही शंका असेल प्लीज कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.